रोजचं आयुष्य, तीच धावपळ, तेच रस्ते आणि तेच वेळेच्या मागे धावत राहणारे दिवस. कधी कधी मनाला या सगळ्यापासून थोडासा विराम हवा असतो. अशी एखादी सकाळ जिथे गजर असतो, पण ऑफिसला जाण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी थोडा वेळ काढण्यासाठी. आजची सकाळ तशीच होती. पनवेलहून सुरू झालेला हा प्रवास फक्त एका किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा नव्हता, तर पावसाने नव्याने सजलेल्या निसर्गाला जवळून अनुभवण्याचा होता. बाईकचं इंजिन सुरू झालं आणि शहर हळूहळू मागे राहू लागलं. समोर होता एक लांब रस्ता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी डोलणारी हिरवाई, ढगांच्या मिठीत हरवलेले डोंगर आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचं बदललं जाणारं रूप. काही प्रवास असेच असतात, जे संपले तरी संपत नाही, कारण ते आठवणी बनून कायम आपल्यासोबत राहतात. आजचा प्रवास असाच एक आठवण बनून राहणार होता. चला तर पनवेलपासून कर्नाळा किल्ल्यापर्यंतचा हा प्रवास एकत्र अनुभवूया. सकाळचं वातावरण खूप प्रसन्न होतं. हवेत एक वेगळाच गारवा होता आणि पावसाने धुवून निघालेला प्रत्येक रस्ता अगदी नव्यासारखा वाटत होता. पनवेल शहर हळूहळू मागे पडत होतं आणि निसर्ग आमचं स्वागत करत होता. ट्रेकला निघायचं म्हणजे थोडी तयारी तर हवीच, म्हणून वाटेत एका छोट्याशा दुकानात थांबून आम्ही पाणी आणि थोडं काही स्नॅक्स घेतले, कारण डोंगर चढताना भूक कधी लागेल याचा काही नेमच नसतो. पुन्हा बाईक सुरू झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवाई, मधूनच दिसणारे छोटे ओढे, डोंगरावर अलगद पसरलेलं धुकं आणि चेहऱ्यावर येणारा थंडगार वारा. प्रवास इतका सुंदर झाला होता की घाई करून पुढे जाण्यापेक्षा प्रत्येक क्षण मनात साठवावा वाटत होता, म्हणून मध्येच काही ठिकाणी थांबलो. त्या सुंदर दृश्यांना कॅमेऱ्यात कैद केलं आणि काही क्षण फक्त शांतपणे उभे राहून निसर्गाचा आनंद घेतला. थोड्याच वेळात समोर दिसलं कर्नाळा पक्षी अभयारण्याचं प्रवेशद्वार आणि तिथून आमच्या आजच्या प्रवासाला एक नवीन टप्पा सुरू झाला. थोड्याच वेळात आम्ही कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. पहिल्याच नजरेत हे जाणवलं की ही फक्त ट्रेकची सुरुवात नाही, तर निसर्गाच्या एका वेगळ्याच जगात प्रवेश आहे. गेटवर काही महत्त्वाच्या सूचना लिहिलेल्या होत्या. प्लास्टिक जंगलात नेण्यास मनाई होती, प्रवेशासाठी तिकीट घ्यावं लागत होतं आणि हा नियम का आहे हे आत गेल्यावर प्रत्येक पावलावर जाणवत होतं. इतका स्वच्छ परिसर, एकही प्लास्टिकचा कचरा नाही, सगळीकडे फक्त हिरवाई आणि निसर्गाचा शांत श्वास. अशी ठिकाणं स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं मनापासून वाटलं. तिकीटं घेतले आणि आता खरी सुरुवात झाली. कर्नाळा हे फक्त एका किल्ल्याचे नाव नाही, हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्यापैकी एक आहे. इथे अनेक प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी आढळतात. पावसाळ्यात तर हे संपूर्ण जंगल जणू नव्याने जिवंत झाल्यासारखं वाटतं. आत जाताना एक गोष्ट सतत लक्ष वेधून घेत होती. वाटेत अनेक
झाडांना त्यांच्या नावाचे फलक लावलेले होते. आपण रोज झाडं पाहतो, पण त्यांची नावं, त्यांची ओळख आणि त्यांचं महत्त्व जाणून घेण्याची संधी फारच कमी मिळते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी हा प्रवास आणखी खास बनवत होत्या. आणि आता जंगलातील पायवाट सुरू झाली होती. सुरुवातीला वाट अगदी सोपी वाटली, पण पुढे काय अनुभव येणार होता याची अजून कल्पनाही नव्हती. आता खरंच असं वाटलं होतं की शहर खूप मागे राहिलंय आणि आपण पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आलोय. ट्रेकची सुरुवात अगदी साधी वाटली, पण जसजसं पुढे जात होतं तसतसा रस्ता बदलत होता. आधी पडलेल्या पावसामुळे माती पूर्ण ओली झाली होती. काही ठिकाणी दगड इतके घसरडे होते की प्रत्येक पाऊल अगदी जपून टाकावं लागत होतं. कधी एखाद्या झाडाचा आधार, तर कधी समोर दिसणारा दगड. असं करत करत आम्ही पुढे चालत होतो. मध्ये मध्ये थोडा दमही लागत होता. मग 2 मिनिटं थांबायचं, पाणी प्यायचं आणि पुन्हा एकदा नव्याने उत्साहाने चालायला सुरुवात करायची. ट्रेक म्हणजे फक्त किल्ला गाठणं नसतं, तर त्या प्रत्येक पावलात निसर्गाला अनुभवणं असतं. आजूबाजूला उंच झाडं, पानावरून अलगद खाली पडणारे पावसाचे थेंब आणि मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा आवाज. या सगळ्यामुळे चढाई किती कठीण आहे हे काही वेळासाठी विसरूनच जायला होत होतं. असं करत करत साधारणतः 2 तासांचा ट्रेक पूर्ण झाला आणि शेवटी समोर दिसला कर्नाळा किल्ला. त्या क्षणी दमही होता, पण त्यापेक्षा जास्त आनंद होता, कारण प्रत्येक पावलाची मेहनत आता सार्थकी लागली होती. आणि अखेर साधारणतः 2 तासांची चढाई पूर्ण करून आम्ही कर्नाळा किल्ल्यावर पोहोचलो. पहिलं पाऊल किल्ल्यावर ठेवलं आणि नकळत नजर चारही बाजूंना फिरली. समोर फक्त हिरवाई, दूरवर पसरलेले डोंगर, ढगांमधून डोकावणारा आकाश आणि चेहऱ्यावर येणारा तो थंडगार वारा. त्या क्षणी एकच विचार मनात आला, ही सगळी मेहनत खरंच सार्थकी लागली. किल्ल्यावर काही माकडंही दिसली. ती अगदी मोकळेपणाने फिरत होती. त्यामुळे इथे येताना खाण्याच्या वस्तू नीट सांभाळून ठेवणं खूप गरजेचं आहे. कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून साधारण 440 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी कोकणातून घाट माथ्याकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. इतिहासात विविध राजवटींच्या काळात या किल्ल्याचं महत्त्व कायमच राहिलं. आजही किल्ल्यावरचे अवशेष आणि इथला प्रसिद्ध दगडी सुळका त्या इतिहासाची साक्ष देतात. या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या मध्यभागी वसलेला आहे. म्हणून इथे इतिहास आणि निसर्ग दोन्हीचा अनुभव एकाच ठिकाणी मिळतो. थोडा वेळ आम्ही तिथेच बसलो. कुणी फारसं बोलत नव्हतं, कारण त्या शांत वातावरणात निसर्गच सगळं बोलत होता. काही क्षण फक्त डोळ्यांनी पाहिले जात नाहीत, ते मनात कायमचे जपले जातात. कर्नाळा किल्ला माझ्यासाठी तसाच एक अनुभव ठरला. थोडा वेळ तिथे घालवल्यानंतर
आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रत्येक ट्रेक आपल्याला काहीतरी शिकवून जातो आणि या ट्रेकने एक गोष्ट शिकवली. कधीकधी आनंद हा गंतव्यस्थानी नसतो, तर त्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या संपूर्ण प्रवासात दडलेला असतो. जर तुम्हालाही ट्रेकिंग, निसर्ग आणि इतिहास आवडत असेल तर कर्नाळा किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या. आजचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सुंदर प्रवासासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एक नव्या प्रवासात. तोपर्यंत स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि निसर्गाच्या आणखी जवळ जा. धन्यवाद.